नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले आहेत, हे बघा 4:27 आणि काल मी तुम्हाला बोललो होतो की उद्या मी मॅरेथॉनला जाणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे आता मी मॅरेथॉनला जाणार आहे, थोड्याच वेळात निघणार आहे. तर मी आणि माझी छोटी मुलगी मोनिका आम्ही दोघजण जाणार आहे. आणि तसंच माझ्या बहिणीचा मुलगा येणार आहे ऋषू, तो पण येणार आहे. तर आता आम्ही थोड्या वेळ जाणार आहे. तर बघा आजची मॅरेथॉन. तर आणि थोड्या वेळ निघणार आहे आम्ही आता. तर चला मग बघा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे बघा माझी सायकल मी घेणार आहे आणि तसंच आमच्या सोसायटीमधली एक सायकल आहे ती मोनिका घेणार आहे, ही पाठीमागची. आणि मित्रांनो, आता मी ताईला फोन केला माझ्या की ऋषू निघाला की नाही, तर बोलले निघाले. आणि त्याचबरोबर त्यांच्या सोसायटीमधला एक समर्थ म्हणून आहे, सोसायटीमध्ये राहतो, तो पण येतो आहे. म्हणजे ते दोघजण येत आहेत आणि आम्ही दोघंजण 4 जण. तर आता आम्ही 4 जण थोड्याच वेळात निघणार आहे. मित्रांनो, हा ऋषू आहे आणि हा समर्थ हे आता आलेले आहेत. आम्ही आता निघालो आहे. आणि तसंच ही बघा इकडे मोनिका आहे पाठीमागे, मोनिका सायकल चालवते. मित्रांनो, आम्ही आहे. तर आता आम्ही निघालो आणि जरा थंडी लागते थोडीशी. आता रस्त्याला खूप गर्दी आहे, कारण आता भरपूर मुलं दिसत आहेत रस्त्यामध्ये गाड्या सायकल चालवताना. आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहे. हे बघा आमच्या उजव्या साईडला आहे संभाजी महाराजांचा स्टॅच्यू आणि आम्हाला तिथं जायचं आहे आता. तर मित्रांनो, आता बघा गर्दी बघा किती झालेली आहे. आम्ही आता आतमध्ये आलो आहे, गेटमधून एंट्री केली आतमध्ये. आणि तसंच मित्रांनो, आम्ही आहे ही मोनिका आणि आम्ही आणि पाठीमागे आमचे ऋषूनी पाठीमागे आहे बघा चालत आहेत. तर मित्रांनो आतमध्ये आलो आहे. तर मित्रांनो आता आम्ही जवळ आलो आहे. कार्यक्रमाची सुरुवात झाली. आई आई एक तर मित्रांनो, हे बघा हे आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक. आणि आता पोवाडे वगैरे चालू आहेत, हे बघा. आणि भरपूर गर्दी झालेली आहे मुलांची. अरे दादा बंद म्हणायचं जय जय श्रीराम बोलूया म्हणणार ना. ये वा हरे घर मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोले बच्चा बच्चा, जय श्री राम बोले बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोले.
तर मित्रांनो आवाज कार्यक्रम चालू आहे आणि थोड्या वेळातच मॅरेथॉन चालू होणार आहे. 25 किलोमीटरवाले ट्रॅक सोडलेला आहे, त्यानंतर 15 किलोमीटर चालू झालेले आहे आणि काही वेळानंतर आपला 5 किलोमीटर चालू होणार आहे. कारण आम्ही 5 किलोमीटरमध्ये सहभाग घेतलेला आहे, कारण दोन्ही काही जमणार नाही आहे 15 किंवा 25 किलोमीटर. आम्ही 5 किलोमीटरमध्ये सहभाग घेतला आणि आपला वेळ सुरू झालेला नाही आहे. आम्ही आपण वाट बघतोय, थोड्या वेळाने आपली चालू होईल, तर बघत राहा. 5 4 3 तर मित्रांनो आता आमची रेस सुरू झालेली आहे. बघू शकता 5 किलोमीटरची. त्या साईडला बघा जात आहेत लोक. आता सुरू झालंय आणि आता आम्ही थोड्या वेळ स्टार्ट करणार आहे. हे बघा पाठीमागे बघू शकता, हे बघा त्या साईडने सुरू झालेले आहे आणि हे बघा इथं मोनिका आहे आणि तिथं ऋषू आहे आणि समर्थ आणि मी इथं पाठीमागे आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही चालू करणार आहे. तर चला. तर त्या ठिकाणी आमच्या स्वयंसेवकांना मुलांना मित्रांनो आता सुरू झाली ट्रॅक देण्यासाठी अडचण निर्माण होईल. रेस सुरू केली बघा. सर्वांना विनंती आहे, मोनिका पुढे बघ. मोनिका आपण पुढे गेले, पुढे गर्दी करायची नाहीये आणि ग्राउंडवर. तर मित्रांनो आता आमची सायकल मॅरेथॉन सुरू झाली आहे आणि 5 किलोमीटर आहे आणि आम्ही स्लो चालवत आहे. काही कुठं रेस का कुठली रेस नसल्यामुळे स्लो चालायचं आहे. आम्ही चाललो आहे आता. ऋषवन कुठे गेले? तर मित्रांनो आता सुरू झालं आहे आणि भरपूर लोक आली आहेत बघण्यासाठी. म्हणे काय सावकाशी हे सावकाश तिकडून ओव्हरटॅक मारू नको रे. हां तर मित्रांनो हे बघा मोनिका सायकल चालवते आणि खूपच सगळेजण मुलं चालले आहेत. बघू शकता. हा बघा हा एक आपला सबस्क्रायबर आहे हात दाखवतोय. तर मित्रांनो काय झालं माहिती का, एक फक्त गडबड झाली की ऋषू आणि समर्थ होते ते पुढे गेले. बहुतेक आता आम्हाला भेटतच नाही आहेत आणि आम्ही दोघजण चाललो आहे. मोनिका बरोबर मी सावकाश आहे. ती मोनिका पाठीमध्ये थांबली. चल चल. तर ते बहुतेक कुठेतरी पुढे गेले, कारण काय झालं हिला सोबतीला चालायचं होतं मला हळू आणि ते जरा स्पीडमध्ये पुढे गेले. बघूया पुढे भेटत आहेत का. हे बघा पाठीमागे किती गर्दी आहे, सगळेजण चालले आहेत आणि स्लो सायकल आहे आपली. आम्ही स्लो सायकल चालवतो आहे कारण गर्दी खूप असल्यामुळे जास्त फास्ट चालू शकत नाही. बरं ठीक आहे थांब बरं. तर मित्रांनो आम्ही हळूहळू चाललो आहे कारण काय जास्त फास्ट पळवायचीच नाही सायकल आणि कसं आहे एखाद्याला धक्का लागून पडू शकतात, त्यामुळे हळू चालवायचं आहे. आणि ही बघा तिथं आहे मोनिका दमली म्हणते. आणि ऋषूवाला जाऊन काय मिळाले नाही आम्हाला. ऋषू आणि समर्थ बहुतेक खूप पुढे गेले, कारण कसं आहे मला हिच्यासोबत हळूहळू चालायचं होतं सांभाळून. ते बहुतेक कुठेतरी त्याने स्पीड पकडला आणि पुढे गेले. बघूया पुढे भेटत आहेत का. तर चला मग. तर मित्रांनो आता आम्ही हे बघा इथं आपल्याला इथं जायचं आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहोत, जवळ आलो. तर मित्रांनो हे बघा मोनिका पाठीमागून चालते, हळू सायकल चालवते कारण काय होईल तिला जास्त जमत नाही फास्ट आणि फास्ट चालवायचंच नाही आहे, स्लोच चालवायचं आहे. चालली आहे पाठीमागून येते. तर मित्रांनो मोनिका दमली म्हणते, लय सायकल चालून दमली ती आणि पुढे गर्दी पण झाली आहे. थोडं आता चालतो आहे आम्ही कारण बघू शकता पुढे खूप गर्दी झाली आहे. हां तर मित्रांनो आता आमची मॅरेथॉन पूर्ण झाली आहे 5 किलोमीटर. तर मित्रांनो बघू शकता आम्हाला आता मेडल्स मिळाले आणि आम्ही आता चाललो आहे. आता पुढे गेल्यानंतर आम्हाला बॅग देत आहेत, बॅग घेणार आणि पुढे निघणार आहे आम्ही. आपल्या सर्वांना विनंती आहे, मेडल्स आणि बॅग घेतल्यानंतर आपल्या लेफ्ट साईडने आपण एक्झिट व्हायचं. पुढे चाल ना.
तर आमची आता पूर्ण झालेलं आहे रेस करून आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला मेडल्स वगैरे मिळून झालेलं आहे. हे बघा मोनिका. तर मित्रांनो एक बॅग दिली आहे. आता दोघांना एक एक बॅग दिली आहेत. बॅगेमध्ये काय बघूया. काय आहे गं? एक पाण्याची बॉटल आहे, एक फ्रुटी आहे आणि एक चिक्की आहे. तर आता मी खातो आहे. तर आता पाणी वगैरे पितो आहे, फ्रुटी पितो कारण पाणी वगैरे काय पिलं नाही आहे, पितो आहे. आणि मित्रांनो ऋषू आणि समर्थ काही सापडले नाही आम्हाला कारण काय खूप गर्दी असल्यामुळे खूप जण असल्यामुळे काही कळत नाही आहे. बहुतेक ते पुढे गेलेत काय माहिती नाही, पण नाही सापडले अजून. आम्ही आता आलो आहे. तर आता फ्रुटी वगैरे पितो आहे आणि निघणार आहे आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे कारण आता आम्हाला जायचं आहे. निघालो आम्ही आता. ते बघा इकडे मोनिका पण आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघालो. आता चाललो आहे आणि अजून एकदा अनाउन्समेंट केली आम्ही, पण हे काय अथर्व आणि ऋषिकेश काय सापडले नाही. मग आता आम्ही निघालो आहोत. तर चला मग. तर मित्रांनो 25 किलोमीटरवाले इथून येत आहेत आणि आम्ही हे बघा तिथं मोनिका बसली आहे. हां, आम्ही वाट बघत थांबतो आहे कारण ह्यांची जोपर्यंत हे पूर्ण जाणार नाही तोपर्यंत आम्हाला इथून बाहेर जाता येणार नाही आहे. मी वाट बघत थांबलो आहे आणि हे जे येत आहेत ते 25 किलोमीटरवाले येत आहेत आणि आमचा होता 5 किलोमीटर. तर आम्ही जाऊन आलो तरी पण अजून यांचं संपलं नाही आहे आणि त्यामुळे आता आम्ही थांबलो आहे कारण तिथं जोपर्यंत पूर्ण येऊन होणार नाही तोपर्यंत आम्हाला सोडणार नाही. आम्ही सांगितलं मी थांबलो आहे आम्ही आता. आणि तसंच काय झालं की समर्थचा आणि फोन आला की ते तिकडे जातात अजून पाठीमागेच. आम्हाला वाटलं पुढे गेले असतील, पण त्याचा फोन आला की ते आता पाठीमागे आहेत. त्या त्यांना म्हटलं, आम्ही सांगितलं की आम्ही पुढे आलो आहे. तर त्यांना सांगितलं की या पुढे बघूया आता वाट बघतो आहे, जर भेटले तर आम्ही सोबतच जाऊ. कारण काय झालं ते आम्हाला वाटलं की ते गेले असतील, पण आम्ही तिथे अनाउन्समेंट केली होती की समर्थ आणि ऋषिकेश कुठे असतील त्यांनी आहे, पण ते काय आले नाही. बहुतेक त्यांनी ऐकलं पण नसेल. आता ते येतील तर वाट बघतो आहे. तर चला मग. तर मित्रांनो हे बघा, हे आमचे आता तिथं नवीन मित्र जमले होते. त्यापैकी हे 3 मित्र आहेत. मित्रांनो कसे आहात तुम्ही? कसे आहात? हां. आणि किती किलोमीटर घेतली होती? तर हे आमच्याचबरोबर 5 किलोमीटरमध्ये होते हे 3 जण. तर चला मग भेटूया पुढच्या वर्षी. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आणि ऋषू आणि समर्थ काय सापडले नाही. म्हणजे ते फोन केला ते पाठीच आहेत अजून. तर आता आम्ही निघालो. आम्हाला बोलले तुम्ही निघा पुढे. आम्ही ते निघालो आहे. तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो आणि मला येईपर्यंत 10:30 वाजले. कारण काय झालं खूप रस्त्यामध्ये ट्रॅफिक होतं. कारण खूप मुलं गेलेल्यामुळे खूप रस्त्याला ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे उशीर झाला. आणि फायनली आम्ही घरी आता आलो आहे. आणि ऋषू आणि अथर्व होते ते आमच्या थोड्या वेळाने आमच्या आता पाठीमागून येत आहेत. तर ते पण आता थोड्या वेळाने घरी पोचतील. तर आम्ही आजची मॅरेथॉन व्यवस्थित पार केली. तर आजचा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.